नमस्कार मंडळी, स्वागत तुमचं आजच्या मिनी ब्लॉगमध्ये. मी आज हॉस्पिटलला जाऊन डॉक्टरांशी कन्सल्ट करून आले की बेबीचं दूध बंद केलं आहे, तर मला तिचं वजन वाढवण्यासाठी काय करावे लागेल. कारण की तिचं वजन खूप कमी आहे, 1 वर्षाच्या हिशोबाने, आणि तिचं वजन वाढवायचे. जर वजन कमी झालं तर तिला ॲडमिट करावं लागेल असे डॉक्टर म्हणाले. तर ते मला वेगवेगळे त्यांनी उपाय सांगितले, कसं वजन वाढवणार, काय काय करणार. ते झालं. आणि मी तुम्हाला आधीच्या ब्लॉगमध्ये सांगितलं की दिवसभर मला काही त्रास इतका झाला नाही, नॉर्मली जो त्रास होतो तो झाला. जसं तो पहिल्या दिवशी दूध बंद केल्यावर लेकरांचा असतो, पण रात्री मला खूप त्रास. म्हणजे रात्री मी शेवटी मला तिला फिडिंग करावंच लागलं, कारण की ती खूप रडत होती. तिचा रात्रीचा मी व्हिडिओ याच ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवणार आहे की रात्री तिने मला किती परेशान केलेलं आहे. रात्रीचं खूप तिने परेशान केलं. रात्री तिची आजी देखील तिला झोपवण्याचा प्रयत्न करत होती, तिला वरचं दूध देण्याचा, खाऊ घालण्याचा प्रयत्न केला, पण तिने काय खाल्लं नाही. पाहू शकता आता ती झोपलेली आहे. आम्हाला तिच्या लहानपणीचा हा जो पाळणा आहे आजीने आणलेला, तो पाळणा हे करावा लागला. पाहू शकता पाळणा. ती आता झोपलेली आहे. तिला मी झोका देऊन झोपी लावलेला आहे, आणि घरातली कामे सर्व तसंच पडलेली आहेत. घरातलं एकही काम झालेलं नाही. मी दवाखान्यातून जाऊन आले. बाहेरूनच आम्ही नाश्ता घेऊन आलो होतो. आजीने, मी, माझ्या मिस्टरांनी, आम्ही घरीच नाश्ता केला. म्हणजे बाहेरून घेऊन आलो, घरी केला. का आता घरात बनवायला वेळ नाही भेटला, आणि ती खूप रडत होती आल्यावर दवाखान्यातून. तिला पण मी सकाळी डाळ वगैरे चारली होती, डाळ, पक्वान, आणि परत एक परोठा चारला होता बटाट्याचा. नंतर उकडलेलं बटाटे चारलं, थोडंसं दूध दिलं, पण ती जास्त वरचं दूध पितच नाही आहे आणि खूप परेशान करते. प्लीज मला कमेंटमध्ये सांगा की तुम्ही तुमच्या बाळाचं दूध सोडवण्यासाठी काय काय प्रयत्न केले.